पोस्टर गर्लमध्ये नेमकं काय असणार आणि तू त्यात काय करतो? सिनेमामध्ये काय असणार आहे ते आत्ता नाही सांगू शकत. याचं कारण तो सिनेमाचा जो कथा भाग आहे, ती कथा आहे ती खूप महत्त्वाची आहे. अर्थात प्रत्येक सिनेमाची कथा महत्त्वाची असते, पण यामध्ये काहीतरी गंमत आहे. आणि इतकंच सांगू शकेन की हेमंत डोमे स्वतः जो लेखक आहे सिनेमा तो आहे, अनिकेत विश्वासराव मी आहे, त्यानंतर संदीप पाठक आहे, अक्षय टांगसाळे आहे, सगळी आणि सोनाली कुलकर्णी. सो हा सिनेमाचा हिरो आहे. आणि हा सिनेमा करण्यामागचं कारण की यामध्ये मनोरंजन करण्याचा प्रयत्न तर आहे, प्रत्येक सिनेमाचं काम तेच असतं, पण यामध्ये एक खूप वेगळ्या पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो सिनेमामध्ये असणार आहे. आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत सगळ्यांची, त्यामुळे या सिनेमाचा मी एक भाग होण्याचं निश्चित केलं. नमस्कार. आज आमच्या नवीन फिल्म पोस्टर गर्ल याचा मुहूर्त आहे. बघताय तुम्ही वायकॉम आणि चलो फिल्म बनाए ही पुष्पांग गावडे आणि हादी अब्रार यांची कंपनी प्रोड्यूस करते आणि आम्ही सगळे याचा एक भाग आहोत. तर मला विचारायचं की पोस्टर गर्लशी आपण आधी संवाद साधूया. सोनाली, तुला कसं वाटतंय? व्हॉट आर यू फीलिंग राईट नाउ? मला खूप भारी वाटतं, म्हणजे एक्सप्रेस नाही करता येत आहे, कारण या क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. कारण इतका भन्नाट सिनेमा, इतकी सुंदर गोष्ट, तितका भारी रोल आणि वायकॉम 18 सारखे प्रेझेंटर्स, प्रोड्युसर्स आणि चलो फिल्म बनाए हा सेटअप, समीर पाटलांची पोस्टर बॉईज नंतर येणारी ही फिल्म, सगळंच एकंदरीत पाहता इतकी एक्साइटमेंट होती की कधी एकदा सुरू करतो. आणि आपण खूप वाट बघत होतो गेले बरेच महिने. फायनली आज तो दिवस आला की मुहूर्त आहे. आत्ता शूटिंग कधी सुरू करायचं असं झालं आहे. खूप एक्सायटेड आहे आणि आय एम शुअर आपण खूप मजा करू. येस, नक्कीच. म्हणजे माझाही हा खूप चांगला अनुभव असणार आहे. कारण मला खूप लोक विचारायचे पोस्टर बॉईज नंतर की पोस्टर बॉईजचं सिक्वल कधी येणार आहे, पार्ट 2 कधी येणार आहे, पार्ट 2 कधी येणार आहे. तर मला माहीत नव्हतं की समीर पाटीलच्या डोक्यात असं काहीतरी शिस्त आहे. आणि माझ्यासाठी सुद्धा एक खूप सरप्राईज होतं की तो काहीतरी त्याच्या पिटाऱ्यातनं त्यांनी एक पोस्टर गर्ल असं काढलं. हेमंत डोमे ची आयडिया आहे आणि एक लेखक म्हणून आणि एक सहकलाकार म्हणून, एक नट म्हणून आम्ही ह्याआधीसुद्धा काम केलेलं आहे आणि खूप मजा केलेली आहे. त्याचं कामही मी बघितलेलं आहे, क्षणभर विश्रांती, सतरंगी रे वगैरे. पण हेमंतनी ह्यामध्ये स्वतःलाही सरप्राईज केलेलं आहे आणि सगळ्यांना सरप्राईज केलेलं आहे. खूपच चांगली एक वेगळी स्क्रिप्ट आहे. समीर पाटील पुन्हा एकदा दुसरा पिक्चर डिरेक्ट करण्यासाठी हा त्याच्यासाठी एक ॲप्ट असा सिनेमा आहे असं मला वाटतं. सोशल कॉमेडी म्हणजे दोन्ही चित्रपटातला जॉनर जरी सेम असला तरी चित्रपट हा चित्रपट अगदी स्वतःचं एक काय म्हणूया आपण त्याला की स्वतःचं एक अस्तित्व जपणारा आणि जाणवून देणारा असा सिनेमा आहे. आणि आम्ही सगळेच काहीतरी विचित्र आणि वेगळं करताना तुम्हाला दिसू. थँक्यू. हा चित्रपट का करावा असा वाटला आणि त्यांना काय क्लिक झालं त्यातलं? सर, पोस्टर बॉईज नंतर जेव्हा आम्हाला मी, हादी, समीर आणि ढोमे काहीतरी वेगळं करायचं होतं, तर या 4 पोस्टर बॉईजनी मिळून एक नवीन फिल्म करायचं ठरवलं की आपण एक पोस्टर गर्ल नावाची फिल्म करूया. आणि ढोमेने स्क्रिप्ट लिहिली आहे, समीर डिरेक्ट करतो आहे, समीर पाटील, हादी आणि पुष्पांग गावडे आणि वायकॉम 18 हे प्रोड्यूस करतात. आपण हादीला विचारूया. जो पुष्पांग ने बोला एकदम हकीकत है वो कि एक स्क्रिप्ट आई और उसके बाद हमको लगा कि यही फिल्म हमको बनानी चाहिए और हमने कोशिश की है कि हमारी पूरी टीम को वापस लाएं. ऑफ कोर्स खाली नाम का बदल है, पोस्टर बॉय जगह पे पोस्टर गर्ल है और एक लड़की की कहानी है ये 5 लड़कों के साथ. तो देख लीजिए आपको ही पता चल जाएगा कि क्या है, कितनी कॉमेडी है, कितना क्या है, आपको पता चल जाएगा. थँक्यू. त्यामुळे स्क्रिप्ट चांगली आहे, सगळं आहे, पण एक खूप वेगळा सब्जेक्ट आणि वेगळा जॉनर नक्कीच आहे. त्यामुळे मला कौतुक करावं असं वाटतं पुष्पांग आणि हादीचं की त्यांनी या स्क्रिप्टमध्ये बिलीफ दाखवली आणि आम्हा सगळ्यांवरती बिलीफ दाखवली आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र चित्रपटामध्ये कास्ट करण्याची हिंमत दाखवली. थँक्यू. आता आपण बोलणार आहोत पोस्टर गर्ल या चित्रपटाचे सर्व कॅप्टन ऑफ द शिप डिरेक्टर समीर पाटील यांच्याशी. आणि ह्यांनी मला दुसऱ्यांदा कास्ट करण्याची हिंमत दाखवली आहे. त्यामुळे हे खरंच जिगरबाज डिरेक्टर आहेत असं मी मानतो. तर समीर, आता पोस्टर बॉईज नंतर हा काय फंड आहे पोस्टर गर्लचा?
अनिकेत कसं आहे अनिकेत, काही गोष्टी लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप सुपरस्टिशियसली करत असतात. माझ्या पहिल्या फिल्ममध्ये तू होतास आणि ती एवढी चांगली चालली, त्याबद्दल मी तुला परदेचा खास केलेला आहे. म्हणजे होपिंग दॅट की ही पण तेवढीच चांगली चालेल, त्याहून जास्त त्याहून जास्त चांगली झाली. पण खरं सांगायचं झालं तर पोस्टर बॉईज आणि पोस्टर गर्ल या फिल्मचा पोस्टर ह्या शब्दाशिवाय तसा काही संबंध नाही वेगळ्या अर्थाने. आणि मी आन्या आणि ऋषिकेश जोशी हे तीन त्यातले एक कॉमन फॅक्टर आपल्याला म्हणता येतील. पण जर त्या फिल्मबद्दल तुम्ही मला विचाराल तर ती फिल्म कम्प्लिटली वेगळी फिल्म आहे, एक इंडिपेंडंट गोष्ट आहे आणि जी हेमंत ढोमेच्या मनात बऱ्याच दिवसांपासूनची होती. आम्ही सगळे जेव्हा एकत्र आलो आणि आम्ही मिळून ठरवलं की आपण काहीतरी गोष्ट करायची, त्यानंतर त्या गोष्टीवर खूप काम करण्यात आलं आणि इंडिपेंडंटली जसं मी म्हणालो तसं ती स्वतःची एक आयडेंटिटी असणारी एक वेगळी गोष्ट आहे आणि ती खूप हिलेरियस आहे, ती खूप गमतीशीर आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला आहे आणि करणार आहोत, कारण अजून आम्हाला शूटिंग करायचं आहे. तो असा की एक खूप अत्यंत समाजामधला अत्यंत महत्त्वाचा असा विषय आणि तो आम्ही खूप सटायरिकल पद्धतीनं, ह्युमरस पद्धतीनं समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून समाजाला असं वाटू शकतं की अरे हो, याबद्दल आपण विचार करायला हवा होता. आणि असा एक जरी माणूस आम्हाला त्यातनं मिळाला 100तनं एखादा, तरी मला वाटतं की आम्ही केलेल्या कामाचं चीज झालं असं होईल. नो, ॲब्सोल्युटली नॉट. दॅट इज व्हॉट I have just described about the whole film and the concept. This film is not any way connected with the Poster Boys. Not even remotely it is connected with the Poster Boys. It has got its own identity and individuality. So is there any another girl like with Poster Girl? No. Poster Girl. No, the character Poster Girl, ये फिल्म की हीरोइन ही ये फिल्म की स्टोरी है और ये फिल्म की हीरोइन सोनाली कुलकर्णी है. सर ये नाम आपको मतलब ध्यान में कैसे आया पोस्टर गर्ल, लाइक इसके पीछे कोई कॉन्सेप्ट? इसके पीछे कोई कॉन्सेप्ट नहीं है. हमारे जो प्रोड्यूसर है हादी अब्रार और पुष्पांग गावड़े, इन दोनों के दिमाग से आई हुई ये चीज़ है. दे थॉट दैट कि ये फिल्म का नाम हम लोग पोस्टर गर्ल रख सकते हैं क्या. देन वी हैव गिवन अ थॉट टू इट एंड अल्टीमेटली वी हैव कम टू दिस कंक्लूजन दैट विल गिव अ नेम एज अ पोस्टर गर्ल. Hi, this is Sonali Kulkarni. I would love to wish newstadka.com a very, very, very good luck. Thank you so much. नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव. न्यूज तडकाच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.